नमस्कार मंडळी, नमस्कार. मी सुबोध भावे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात, ज्याचं नाव आहे बस बाई बस. आपल्या बसमध्ये एक अशी अभिनेत्री येणार आहे जिला अभिनयाचा वारसा नसतानाही आज ती नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये यशस्वी घौडदौड करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अभिनेत्री ऋता दुर्गुळेचं. तर ऋता, स्वागत आहे तुझं बस बाई बस मध्ये, आपल्या या बसच्या प्रवास दौऱ्यात. चला काका, गाडी सुरू करा. तुला तर बसची सवय असेलच. नाटकाचे दौरे 250-300 प्रयोग किती झाले? 255. कुठे कुठे दौरे केलेस? कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, पुण्यात. पण खरं तर म्हणजे हे उमेश दादा आणि आम्ही मी, ऋषी, आता आशू आणि आरती असं कायम असं म्हणतो की आम्ही खूप लाडावलेली टीम आहोत. का बरं? कारण आम्ही गाडीने जातो दौऱ्यांना. हो, आणि खूप रेअरली आम्ही नाटकाच्या बसने ट्रॅव्हल करतो. खूप रेअरली खरं तर. पण नाटकाच्या बसमध्ये का नाही बसत तुम्ही? नाही, असं काही नाहीये. ते माझी मालिका सुरू होती तेव्हा, त्यामुळे खूप कट्टू म्हणजे 2चा आउट टाइम देऊन आता 5च्या प्रयोगाला पोहोचायचं. त्यामुळे कधी कधी स्वतःचीच गाडी किंवा मग चेंबूरला भेटून तिथूनच जा. त्यामुळे ते कोणाला थांबायला नकोला, सेट तरी वेळेत पोहोचू दे ह्या ह्याच्यात. त्यामुळे आम्ही खूप रेअरली नाटकाच्या बसने खरं तर मी पण नाटकाच्या बसमधनं केलेला कुठला दौरा लक्षात राहिलाय? आत्ता रिसेंटलीच केला होता. आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि तेव्हा मला ॲक्च्युली मी हे अनुभवलं नव्हतं, पण मला नाटकाच्या बसमध्ये खूप छान झोप लागते आणि इथेच मला खूप मजा आली कारण सगळे एकत्र होतो. आणि मला असं वाटतं इनफॅक्ट ते जास्त गाडीत बसून जाण्यापेक्षा, रात्रीचा प्रवास करण्यापेक्षा नाटकाची बस ही खूपच कम्फर्टेबल आहे. नाटकाची बस त्याच्यासाठीच तशा प्रकारची बनवली गेली की कलाकारांना आणि पडद्यामागच्या कलाकारांना शांत चित्ताने झोपता यावं म्हणून. अनन्या तुझा रिलीज झाला, त्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा पुढच्याच आठवड्यात 6 दिवसानंतर दुसराही सिनेमा तुझा रिलीज झाला. असं वाटतं तुला मनापासून की एक ऍक्टर म्हणून एकाच वेळेस आपले 2 सिनेमे रिलीज झाले तर कोणावर तरी आपण प्रमोशनच्या निमित्ताने अन्याय करतो, कोणाचं तरी प्रमोशन कमी होतं किंवा तितका वेळ देऊ शकत नाही, असं होतं? हो, डेफिनेटली मला हे वाटलं. मी आतापर्यंत असा विचार करत होते की मी फ्रायडे फिलिंग कधी अनुभवणार, आणि ते इतके बॅक टू बॅक आले मला की मला ते सिंकिनच करता आलं नाही. म्हणजे मला क्लोजरच घेता आलं नाही त्या प्रत्येक गोष्टीचा. आणि त्यात 22 जुलैला अनन्या झालं, त्यामुळे त्याच्या आधीचा 15 दिवस ब्लॉक होते मी अनन्यासाठी. त्यामुळे मी TP3ला तेवढं प्रमोशन नाही करू शकले. मी पर्सनल मी प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकले. त्यामुळे दॅट वॉज अनफेअर आय फेल्ट TP साठी माझ्याकडून. पण हे दोन्ही सिनेमे बॅक टू बॅक येतात म्हटल्यानंतर आनंद झाला का धक्का बसला? धक्का बसला. पहिली रिॲक्शन धक्का बसला आणि मग नंतर सेकंड रिॲक्शन ही होती की या दिवसाची खूप काळापासून वाट पाहिली आहे. त्यामुळे जसं मी म्हटलं की मी कायम पॉझिटिव्ह साईडकडेच बघते. त्यामुळे मी हा असा विचार केला की फायनली 2 वर्षानंतर, एवढं सगळं पॅन्डेमिकचं झाल्यानंतर, जेव्हा असं आयुष्यात वाटलं नव्हतं की आपण कधी सिनेमा करू, तर बॅक टू बॅक आपण 2 सिनेमे केले. आणि त्याच्यानंतर इतकं काळ म्हणजे वाट बघितली या गोष्टीची, आणि ती आता फायनली तो दिवस आलाय. त्यामुळे मला असं वाटतं की मला छान वाटतं. पण काका जरा बस बाजूला घ्या. काय आपला बसचा प्रवास आहे बरोबर, त्यामुळे प्रवासी असणार, महिला मंडळ तर आहेच आहे, पण कोणीतरी अजून एक सहप्रवासी येणार आहेत आता आपल्याकडे. त्यांनाही आपलं स्वागत केलं पाहिजे ना आपलं. या बसा काका, बस सुरू करा. तर काय मी ओळख करून देऊ का तूच ओळख करून देतेस? ऍक्च्युली शी इज माय बेस्ट फ्रेंड. पण त्या माझ्या सासूबाई आहेत आणि त्यांना ऍक्च्युली वेगळ्या ओळखीची गरज नाहीये. त्या स्वतः एक अभिनेत्री आहेत आणि माझी पहिली मालिका, त्यात मी त्यांच्या मुलीचं काम केलंय. म्हणजे माझी सुरुवात ऍक्च्युली तिथून झाली आहे. तेव्हा आयुष्यात असं वाटलं नव्हतं की असं काहीतरी होणार आहे. बट आय थिंक शी इज द कूलेस्ट मॉम इन लॉ, अशी मी ओळखतो. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया ऋताच्या सासूबाई आणि ज्येष्ठ अभिनेत्री मुग्धा शहा यांचं. मी ऍक्च्युली अशा घरात गेले की
आधी आई बाबा आणि ऋग्वेदचं सगळं माझ्या अवतीभोवती घडायचं किंवा ऋता काय म्हणते असं. आणि आत्ता आई असो किंवा प्रतीक असो किंवा के म्हणजे माझी सिस्टर इन लॉ असो, ज्या ती दुबईला असते केतकी, ते इतकं मला म्हणजे इतकं सगळं माझ्या अवतीभोवती घडतं की माझ्यासाठी काही डिफरन्सच नाही आहे. म्हणजे माझं घर म्हणजे मला मी सासरी असं मी म्हणूच शकत नाही, मी माझ्या घरीच आहे. आणि इट इज ऑल थँक्स टू आई. इतकं म्हणजे मला ऍक्च्युली नाही सांगता येणार, मी एक्सप्लेनही करू शकत नाही की आमचं काय रिलेशन आहे. इतकं त्या सासूबाई नाहीच म्हणजे जस्ट अ टर्म, फक्त प्रतीकची आई आहे म्हणून सासूबाई आहेत. मी असं त्यांना कधी म्हटलं पण नाही सासूबाई. तू काय नावाने हाक मारतो? आई नावाने हाक. हो, प्रतीक मा म्हणतो, त्यामुळे कधी मा आई. आधी मी मुग्धा ताई म्हणायचे, ते स्विच थोडं जरा डिफिकल्ट होतं. पण मी असं प्रतीकने विचारल्यावर मी आधी म्हटलं की आधी तू मुग्धा ताईंना विचार, चालेल ना वगैरे. ऑल्सो बिकॉज शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग लेडी. शी इज त्यांचा एक ऑरा आहे. आणि म्हणजे कितीही मी एकत्र काम वगैरे केलं असलं तरी एक इक्वेशन नंतर बदलतं. पण थँक्स टू हर की काहीच बदललं नाहीये. आय वुड जस्ट से की ते अजून बेटर झालंय. म्हणजे मी इतकी कॉन्फिडंट किंवा लग्नानंतर आय हॅव बिकम मोर कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ अबाउट बिकॉज ऑफ प्रतीक आणि आई. कारण त्यांनी मला ते तसं, ते कायम मला तेच सांगतात की तू फक्त कामाशी प्रामाणिक राहा, बाकी यू डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग. मुग्धाताई, सुनेची निवड कशी केलीत? खरं तर मी निवड केलीच नाही. म्हणजे एक दिवस अचानक मला मुलाने सांगितलं, लिसन आय एम सिरियस. म्हणजे ती अधूनमधून ती भेटायला यायची, कारण गोरेगावला आम्ही राहत असल्यामुळे तिच्या मैत्रिणी तिकडे असल्यामुळे ती कधीतरी अशी 6 महिन्यात एकदा क्या कर रहे हो, मैं आ रही हूँ, असं कधीतरी व्हायचं आमचं. पण एकदा ती आली होती आणि प्रतीक घरात होता आणि त्यांनी असं परफॉर्म केलं की आईला काही कळणारच नाही. पण जशी दरवाजात एंट्री मारली त्यावेळेला अय्या ही बघ मला इथेच भेटली वगैरे असं त्यांनी सगळं केलं. आणि मी माझा जावई आणि मी बसलो तर आम्ही दोघांनी एकमेकांना बघून ओके फाईन. आणि मग त्यांनी 2-3 दिवसांनी मला सांगितलं. ते सांगण्यासाठी जी काय त्याची घुटमळ होती ना, म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता की इतका प्रॅक्टिकल मुलगा, इतका सरळ तोड उत्तर देणारा मुलगा थोडा वेळ सोफ्यावर बसला, परत थोड्या वेळाने इथे येऊन बसला, थोड्या वेळाने पाळण्यावर येऊन बसला आणि काय करते तू, बस ना इकडे. अरे म्हटलं थांब तुला जेवण गरम करते. नाही थांब ना, बस ना. स्वतः 4 जागा बदलल्या त्यांनी असं उठून आम्हाला काही कळेना काय चाललं. शेवटी अल्टिमेटली सगळं लिसन गाईज, आय हॅव डिसाइडेड वी आर सिरियस, आय एम डेटिंग ऋता. माझ्या आणि माझ्या जाव्याचं काहीही रिॲक्शन्स नव्हत्या याच्यावर. शांत बसलो होतो. या गुड असं होतं. त्याला आणखीन जास्त हायपर झाला की बाई रिॲक्ट कशी नाही झाली, प्रत्येक गोष्टीला हायपर होणारी बाई चिल म्हणाली ओके फाईन. म्हटलं तू सिरियस आहेस का? हां अच्छा ठीक आहे, चल फ्रेश आपण जेवून घेऊया. दिस वॉज माय लाईन. आणखीन जास्त त्रास झाला त्याला. आणि ते पुढचे 2-3 दिवस मी हा विषयच काढला नाही ना, त्याने काढला ना कोणी काढला घरात. म्हणजे काही घडलंच नाही. काल रात्री आपल्याला यांनी एवढी मोठी न्यूज दिली आहे हे सगळं आम्हाला काहीच नाही. 3 दिवसानंतर बाई मला मेसेज करतात, हा प्रतीक स्पोक टू यू ना. आय सेड या. आर यू ओके? या. आणखीन शॉक. आणि ती जास्त टेन्शनमध्ये होती की मुग्धाताईंचा रिप्लाय काय असेल. आणि जशी ती म्हणाली की या ऑब्व्हियसली थोडंसं ती मला रिस्पेक्ट वाईज थोडंसं घाबरते असल्यामुळे मग आय वॉज व्हेरी क्लिअर अबाउट दॅट की मला सून नकोय. आय सेड आय डोंट डॉटर इन लॉ. मला मुलगी तर अजिबातच नको. एक आहे ती माझी अगदी वाटवलं होती पूर्ण. आणि म्हटलं अगर मेरी बेस्ट फ्रेंड बन के आ सकती है तू, सो लेट्स बी. आपण छान मैत्रिणी म्हणून राहू शकत असेल तर यू आर वेलकम टू माय हाऊस. काही गोष्टी अशा असतात की आपण मुलांबरोबर शेअर करू शकत नाही. सो आय वॉन्ट दॅट की आय कॅन शेअर विथ यू एनिथिंग एल्स. लेट्स बी गुड फ्रेंड्स. मला सून नको आहे. हा जगासाठी मुग्धाची सून आहे, पण अजूनही मला कधी असं वाटलं नाही की ती माझी सून आहे वगैरे. म्हणजे आजही आम्ही असं हो गया वैसा हो गया असं करतो, आजही करतो, व्हेरी पॉझिटिव्हली करतो. आणि सो आय सेड की मला आय नीड अ गुड फ्रेंड की जिसके साथ मैं सब कुछ शेअर कर सकते. दॅट्स इट. मला असं वाटतं की ह्या एपिसोडला ना आपण काहीतरी अब्युझिव्ह लँग्वेज जेव्हा टेलिव्हिजनवरती वापरतो तेव्हा टू असं येतं बघा, तसं ह्या आत्ता तुमच्या बोलण्याला येणार आहे.
कारण सासू सुनांच्या रिलेशन बद्दल इतकं चांगलं बोलल्यानंतर तर खरंच असं घडायला लागलं तर निम्म्या सिरियल निम्म्या ऍक्टर निम्मे क्रिएटिव्ह लोक सगळे घरी बसतील ना. तर इतक्या लोकांच्या पोटावर एकदम पाय नको या वाक्याने. म्हणून नाही, पण मी म्हणेन की कदाचित उलटं व्हावं, की काहीतरी चांगलं घडावं, असं प्रत्येक घरात घडावं असं माझी इच्छा आहे, की प्रत्येक घरातलं चित्र बदलावं, की नशिबाने मी ही मुलगी आमच्या घरात आहे. किती छान, किती छान. मला माहिती आहे की आता याच्या पुढचा एक जरी प्रश्न मी विचारला तरी मला बसमधनं बाहेर जायला लागेल, कारण ह्या सगळ्या महिला मंडळातल्या आमच्या स्त्रिया अशा मगासपासनं खाऊ की गिळू या नजरेने माझ्याकडे बघतायत, कारण आता त्यांना ऋताबरोबर बोलायचंय. त्यांचे काही प्रश्न आहेत जे त्यांना तुला विचारायचे, जे माझ्या हातात नाहीत, जे काही असू शकतात. ओके, हा सुरू करा. आधी मी विचारते. नमस्कार. नमस्कार. मी कोकणात नाही इलय. उद्या चुलत भावाचं लगीन आता टाकून इलय तुमका भेटाक. आता लगीन म्हटलं की माहिती आहे ना खर्च किती येता. पण माका सांग ऋता, तुमच्या लग्नात तुम्ही खर्च दोघांनी अर्धो अर्धो केलास की सगळा खर्च तुमकाच करूचो लागलो. आई नाही, काय आहे ना, जरी मुलांनी मुलगी पसंत केली होती आणि सगळं होतं तरी सुद्धा सगळे निर्णय आई वडीलच घेतात ना. शेवटी हिचे आई बाबा, ह्याचे आई बाबा असे बसून समोरासमोर बोलणी होते, मग निम्मा निम्मा खर्च वाटला जातो आणि ते सगळं जे विधीपूर्वक लग्नात घडतं ते सगळं आमच्याकडे पण घडलं. म्हणजे तुम्ही पण अर्धा अर्धा खर्च केला. ह्या चांगला केलास. मला काही विचारायचं नाही आज. काय नाही विचारायचं का? नाराज आहेत का तुम्ही? मला लय राग आलेला आहे. कोणाचा? यांचा. का बरं? अहो हे फसवता भाऊ. अहो मी 1.5 वर्ष त्यांची सिरियल पाहिली, हा, पण त्याच्यात फुलपाखरू कुठं होतं? हे काय फुलपाखरू? फुलपाखरू आपलं झाडावरचं फुलावरचं. अहो ती काय डॉक्युमेंटरी आहे का फुलपाखरावरची? ती काही माहितीपट आहे का फुलपाखरावरचा? का शाळेतला धडा आहे फुलपाखरू दाखवायला? अहो काय झालं भाऊ, लेकरू आपलं रडायचं, मी म्हणायचे फुलपाखरू सिरियल लागली, फुलपाखरू सिरियल लागली. ते बसायचं, पण त्याच्यात दिसलंच नाही ना. त्याचं वय थोडस मोठं असायला होतं, कारण खूप फुलपाखरं दिसतात. कारण ऍक्च्युली मी फुलपाखरू सुरू असताना लालबागच्या राजाला गेले होते आणि ऍक्च्युली मुलं मला हे फुलपाखरू असं 2 मिनिटं मी अशी होते. बरं काही प्रश्न आहे का नुसता रागच आहे? आता विचारते ना. विचारा. हा, सामान्य बायांचं कसं आहे, किचन मध्ये गेले का झुरळाला घाबरतील, पालीला घाबरतील, किडे बिडे त्याला घाबरतील. ह्या तर म्हणे फोडणीलाच घाबरता. आणि त्याच्यासाठी मी किचन मध्ये जायला पण लागते. सगळ्या भाज्या यांनाच करावं लागत असतं. फोडणीला हो, मला भीती वाटते. हो. म्हणजे का? कसली? असं तडतड उडतं ना ते. मला खूप वगैरे असं. तुमच्या दोघांमधला तो सूपचा किस्सा काय आहे? सूपचा किस्सा असा होता की मी नॉर्मली आता ती डाएट करत असल्यामुळे डाएटचे विविध प्रकार मी तिला देत असते. तर मी तिला एकदा टोमॅटो सूप दिलं होतं आणि मी त्याच्यात गार्लिक असं खूप बारीक 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 कट करून टाकलं होतं. तर मी तिला नॉर्मली माझी सवय आहे, बच्चा कैसा लगा, अच्छा था क्या, असं तू प्यायलीस का वगैरे असं मी विचारते. हाँ माँ बहुत अच्छा था. तो चीज डाला था क्या आपने? क्या डाला था? चीज डाला था क्या? नहीं बच्चा गार्लिक का. अच्छा, आप समझ गए ना मेरा नॉलेज किचन में. मला कळलेच नाही ते इतके बारीक आणि छान कापले होते. मला ते चीज वाटतं. असं किस्सा पण घडत चव नाही, आय डोंट नो मी काय करत होते. की मी कामात असणार खूप आणि ते वेळ झाली म्हणून खाल्लं आणि ते छान लागलं. पण सासू सुनेसाठी हा खरंच आदर्श आहे की एकमेकींना जसं आहे तसं स्वीकारणं. आणि खरंच कौतुक आहे. आणि तसंच असावं मला असं वाटतं. किंवा असंही असेल की जे आम्हाला नाही मिळालं ते आम्ही दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करू. मॅडम, अनन्या पिक्चर पाहून मी एवढी इन्स्पायर झाली ना, तुम्हाला सांगते. मी ठरवलं का या पिक्चरचा जर म्हणलं दुसरा पार्ट आला तर आपल्याला त्याची ऑडिशन द्याच लागते म्हणलं. मग मी तयारी सुरू केली. हा, तर मी फॉर स्टार्टर असं केलं की अनन्यासारखं बा हात न वापरता आपण कपाट उघडून बघा. तुम्हाला सांगते माझी एवढी दमछाक झाली मॅडम, म्हणजे या कपाटाच्या दाराने माझं नाक चेचलं. मग मी खाली पडली, मग कपाटातले कपडे माझ्या अंगावर पडले. हल्ल कल्लोळ घरामध्ये. बापरे मॅडम, अलग स्ट्रगल आहे तो. हा, सलाम आहे त्या स्ट्रगलला. पण तुम्ही कसं प्रिपरेशन केलं मॅडम? तुम्ही कसं जमवलं ते? आता
ट्रेनिंग होतं माझं प्रॉपरली त्याच्यासाठी, कारण फ्लेक्झिबिलिटीसाठी करायला लागतं ना आपल्याला ते पायाच्या फ्लेक्झिबिलिटी, हे पाय पोचत होता तेव्हा मी पडली डायरेक्ट. पडली मी, खूप वेळा पडले, खूप वेळा रडले खूप. पण आता कसं आहे ते एकदा तुम्ही काम बघितल्यावर मग तुम्हाला असं होतं की इट्स ऑल वर्थ इट. आणि अनन्यामध्ये इतकी ताकद आहे ना की तिने ते करून घेतलं, मी काहीच वेगळं केलं नाही. वा म्हणजे त्यामुळे ते घडलं. आणि कसं आहे आपल्याला माहिती आहे आपल्याकडे 2 हात आहेत. जेव्हा तुमच्याकडे ते नाहीच आहे तर तुमच्याकडे ऑप्शन नाही उरत. जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन असतात तेव्हा तुमच्या मेहनतीत थोडंफार तुम्ही 19-20 करून चालतं. पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की नाही मला पायानेच करायचं, तिथे आउट ऑफ क्वेश्चन. आणि मला हे सांगितलं होतं 3 महिने तुला हातच नाही आहे, तुझं ड्रायव्हिंग बंद, तुझं सगळं बंद, सोशल लाईफ नाही, काही नाही, हातच नाही, तुला पायानेच सगळं करायचं आहे. तर ह्या चॉईस कुठे किंवा का मी, हे मला कधीच वाटलं नाही. डेफिनेटली मी, हे मला सारखं वाटत होतं की काहीतरी विचार करूया म्हणून ते मला मिळालंय. आणि एक कॉमन मुद्दा माझ्या आणि तिच्यात कन्फर्म आहे की आम्ही दोघेही खूप फायटर आहोत. पण नाव इट्स ऑल वर्थ इट, इट्स ऑल फाईट. मॅडम, तुम्ही अनन्यामध्ये केलेल्या कामासाठी ना आमच्या सगळ्याकडून #मॅड रिस्पेक्ट. आम्हाला तुमचं ऑटोग्राफ पाहिजे मॅडम. पण तो आम्हाला ऑटोग्राफ पायानी करून दाखवाल का तुम्ही? मी प्रयत्न करते, कारण 2 वर्ष आधी एक्सरसाइज करत होते मी. चालेल चालेल मॅडम, चालेल. प्रयत्न करा, चला. हा, प्रयत्न. चालेल. वा वा. वा वा वा. अरे म्हणजे 2 वर्षानंतर देखील इतक्या शिताफीनं. वा वा. वा, मॅडमच्या परीक्षेत पास का? एकदम पास. नमस्कार. तुमचे आता 2 मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. एकामध्ये तुम्ही प्रमाण भाषा बोलताना दिसत आहात, तर दुसऱ्यामध्ये टपोरी भाषा. कोणती भाषा कठीण वाटली? टपोरी. बापरे, हो. पण त्यासाठी काही अभ्यास करावा लागला? ऍक्च्युली प्रियदर्शन जाधव यांनी लिहिलंय TP3, आणि त्यांनी इतकं उत्तम लिहिलंय. आणि ज्या पद्धतीने ते नरेशन देतात, त्या कॅरेक्टरचं ते बोलून नरेशन देतात, त्यामुळे ते आय थिंक इतकं समोर रेडी प्लॅटर असताना मला फक्त ते फॉलो करायचं होतं. पण तरी ते माझ्यासाठी खूप डिफिकल्ट गेलं, कारण एकतर करिअर सुरू झाल्यानंतर मी इंग्लिश मिडियमची आहे, तर फ वरून फ त्याच्यासाठी खूप लोकांनी माझ्या शाळा घेतल्या, खूप. म्हणजे प्रॉपर अगं फळं नाही ग, फळं वगैरे इतपत. म्हणजे की एकदम तुच्छच, म्हणजे काय कुठून आले इंग्लिश मिडियम इतपत. आणि आत्ता कट्टू ते पार करता करता आता परत फ नाही ग, फ. असं कसं अनलन करायचं? तर ते आय थिंक डिफिकल्ट. आणि तुम्ही जेव्हा क्लीन स्लेट असता तेव्हा ते सोपं जातं ना काम करायला. पण ऑलरेडी फ वरून फ झालं असेल तर ते परत फ आणि आपण वगैरे हे जरा मी नाहीच आहे त्या झोनची, मी अजिबातच नाही. टपोरी भाषेत एखादा डायलॉग. आपण डिरेक्टली जाऊन सांगणार की आपल्याला तो आवडलाय, तर आपण त्याला आय लव्ह यू म्हणते, हे असं डिरेक्टच म्हणेल ती. नाही, असं म्हणतात की लग्नानंतर मुलं बदलतात. या. तर तुमचा मुलगा बदलला का? आधीच बदललेला होता. जोक अपार्ट, पण नाही, माझा मुलगा नाही बदलला. माझ्या मुलाला जेव्हा साखरपुडा झाला ना त्याचा, त्यावेळेला आम्ही घरात फार कमी भेटतो. आणि आता मीडिया हे सगळं एवढं आहे ना की तुम्हाला जे मनातलं बोलायचं असेल ना, तुम्ही समोरासमोर कदाचित बोलू शकत नाही एकमेकांच्या, ते तुम्ही व्हॉट्सअपवर छान एक्सप्लेन करू शकता. मी माझ्या मुलाला छान एक व्हॉइस नोट पाठवला होता. आजपासून तुझी प्रायोरिटी बदलली. सो युअर प्रायोरिटी इज युअर वाईफ. तिची सिक्युरिटी हे पहिलं आहे. आई इज ऑन सेकंड ऑप्शन नाव, नॉट अन ऑप्शन. आई सेकंड स्टेजला येते. पहिली प्रायोरिटी बायको, पहिली सिक्युरिटी बायको. तिला कुठेही इन्सिक्युअर फील होता कामा नये, कारण एक दुसऱ्या घरातली मुलगी आपल्या घरात आली. कुठेही छोट्या छोट्या गोष्टींनुसार तिला कुठल्याही प्रकारचं दुःख होता कामा नये, ती हर्ट होता कामा नये. एक वाक्य इथे फीड करून ठेव, म्हणजे मग काहीच प्रॉब्लेम येणार नाही आयुष्यात. ह्याच्यावर प्लीज क्लिप मारू नका. मी कशावरच मारत नाही. तू तर आपल्या सगळ्यांची, जिच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता, अशी तुमची लाडकी अभिनेत्री ऋता इथे आलेली आहे. तिचं लग्न झालंय, त्यामुळे तिच्या
आई, सासूबाई म्हणणार नाही मी, इतकं गोड नातं त्या दोघांमध्ये आहे. आणि काय होतं की डेली सोपमध्ये जेव्हा एखादा ऍक्टर काम करतो, एखादी ऍक्ट्रेस काम करते, तेव्हा ती आपल्या घरात येते ना, कारण टेलिव्हिजन आपल्या घरात असतो. आपल्याला असं वाटतं की ही अर्धा तास आपल्या घरचाच एक कुटुंबाचाच एक भाग झाले. तशी ऋता महाराष्ट्रातल्या घराघरातल्या कुटुंबातल्या प्रत्येकाचा एक भाग आहे. आणि त्यामुळे काही महिलांनी असं ठरवलंय की लग्नानंतर तर मंगळागौर व्हायला पाहिजे. झाले नाही ना? मग पण ते आल्यात नाही इथे खास तुझ्यासाठी मंगळागौर साजरी करायला. म्हणजे चला दादा, बस थांबवा. या, मी आता आपल्याकडे महिला मंडळ आलेले आहे. खास ऋतासाठी मंगळागौर साजरं करायला मी त्यांना इथे रंगमंचावरती येण्याची विनंती करतो. या. या खास सखी मंगळागौर पनवेल इथून या सगळ्या महिला आपल्याकडे आलेल्या आहेत. तुझी मंगळागौर साजरी करायला इथे आलेल्या आहेत. आता हे स्टेज, हा माईक सगळं तुमचं. पहिली साधी फुगडी खेळूया. पहिली फुगडी खेळते एका ग हाताची, विश्वास ठेवून पाहते नवीन या नात्याची. फुगडी घालती तिघी या जणी ग, नणंद भाऊजई नात्याला घेती सावरुनी ग, नणंद भाऊजई नात्याला घेती सावरुनी ग. फुगडी चौघींची म्हणती चौ फुलाची, मिळून ग साऱ्या जणी एकी ठेवू कुटुंबाची. फुगडी खेळू ग रंगीत फूल पाखराची, मनासारखे जगून घेऊ स्वच्छंदीपणाची. फुगडी खेळू ग छान पद्मासनाची, व्यायामाची गरज आपल्या आहे आरोग्यासाठीची. तपेलं पातेलं घासता घासतात घरंगळत गेलं, स्वच्छ केलं भरभर, गाठोडं फिरतंय घरभर, गाठोडं फिरतंय भरभर, गाठोडं फिरतंय भरभर. हारबाई हार गुलाबाचा हार, हारबाई हार गुलाबाचा हार, हातावर पेलते मी शरीराचा भार, शरीराचा भार, हातावर पेलते मी शरीराचा भार, शरीराचा भार. आडवळ घुम पडवळ घुम, पडवळाच्या वेलीवर पाय कसा देऊ, पाय कसा देऊ. आडवळ घुम भोपळा घुम, भोपळ्याच्या वेलीवर पाय कसा देऊ, पाय कसा देऊ. आडवळ घुम पडवळ घुम, पडवळाच्या वेलीवर पाय कसा देऊ, पाय कसा देऊ. भोपळा घुम दुधी घुम, कारलं घुम घोसाळी घुम, घोसाळ्याच्या वेलीवर पाय कसा देऊ, पाय कसा देऊ. भोपळा घुम दुधी घुम, आडवळ पडवळ 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 घुम. आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा झिम खेळतो. झिम पोरी झिम कपाळाचं भीम, भीम गेलं फुटून पोरी आल्या उठून. सर सर गोविंदा येतो, मजवरी गुलाल फेकितो. या गुल्लालाने फार आमच्या वेण्या झाल्या लाल. घडव घडव रे सोनारा, माणिक मोत्यांच्या बिलवरा, बिलवराला खिडक्या. आम्ही सगळ्या मैत्रिणी लाडक्या, लाड सांगू बाबांना, पैसे मागू कापांना. 1 2 3 3 4. आता सूप खेळायचं, तुला अडकवली. सूप पडलं तर उखाणा घ्यायचा, नाही पडलं तरी उखाणा घ्यायचा. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा, माळी नाही आला, सोना नाही मला, बांगड्या नाही मला, कशी मी नाचू. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा, माळी नाही आला, वेणी नाही मला, कशी मी नाचू. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाचू मी कशी. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा, नाचू मी कशी, कशी मी नाचू, नाचू मी कशी. नाच वाज वाज वाज. घेऊन टाकतो उखाणा. नाही म्हणलं तरी पण उखाणा घ्यायचंय.
पण उखाणं झालं पाहिजे. हा, हो काय हो, एखादं उखाणं. तुम्ही सांगतास काय? कोणाला माझ्याकडे सुचत एक असेल तर सोपा त्याला उखाणा आहे, मी सांगा. घेऊ का? सोपा उखाणा आहे. हा. हसायचं आहे नाही, हा? नाही. प्लीज. चालेल. एक बॉटल 2 ग्लास, माझा प्रतीक फर्स्ट क्लास. लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या कृष्ण गुजरी हरी गुजरी कुंडीवरचा हार चोरला की काय गुजरणी बाय तुला गुजर बोलवतो हम नाही येत सांग बांगड्या घडवतो गुजरणी बाय तुला गुजर बोलवतो हम नाही येत सांग पाटल्या घडवतो लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या. सखी मंगळागौर या पनवेलच्या सर्व महिला मंडळांचं इथे खूप मनापासून स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने ऋताची लग्नानंतरची पहिली मंगळागौर त्यांच्यामुळे खूप आनंदात तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि आमच्या या महिला मंडळाच्या साक्षीने इथे साजरी झाली. खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद आणि आभार. त्याला मिळालं. तर ऋता कसं वाटतंय मुग्धाताई? सगळ्यांचे धन्यवाद झी टीव्ही आणि या सगळ्या महिला ज्या आल्या त्या की तुम्ही ऋताची मंगळागौर केली. थँक्यू सो थँक्यू. तर या टप्प्यावरती आपण आज खास या बसमध्ये आपल्या प्रवासात ऋताच्या सासूबाई मुग्धाताई या सामील झाल्या. त्यांनी अजून रंगत आणली. सासू आणि सुनेमध्ये कशा प्रकारचं नातं असलं पाहिजे, किती गोडवा असला पाहिजे हे त्यांनी प्रत्यक्ष इथे दाखवून दिलं. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला सुद्धा आशीर्वाद दिलात. आम्हाला सुद्धा खूप काही गोष्टी तुम्ही शिकवल्यात. पण आता वेळ झाली आहे मुग्धाताईंना इथे निरोप द्यायची. मी आपल्या काका गाडी थांबवा. तुम्ही इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. आणि हे प्रेम हा परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या घरावरती कायम कुटुंबावरती असाच राहू देत. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. या चला काका बस सुरू करा. तर आणि आता अतिशय महत्वाचा एक खेळ आहे जो आपण खेळणार आहोत, हो किंवा नाही. आपण तुझ्या हातामध्ये हे 2 बोर्ड देणार आहोत. ओके. एकावर लिहिलंय होय, एकावर लिहिलंय नाही. आणि मी तुला काही प्रश्न विचारणार आहे. तर तुला याच्यातलं कुठलं उत्तर अपेक्षित आहे त्याप्रमाणे तो बोर्ड तू उचलायचास आणि आपल्या प्रेक्षकांना तो बोर्ड दाखवायचा आहे. ओके. ठीक आहे? रेडी? चला पहिला प्रश्न आहे. एक हिरोईन दुसऱ्या हिरोईनवर जळतेच. नाही. नाही सायली आणि मी खूप छान मैत्रिणी आहोत. म्हणजे हे तुझ्या आणि सायली विषयी नाही विचारलेला. नाही, इन जनरलच नाही. बर. दुसरा प्रश्न आहे. हिरोला डान्स जमत नसला तरी नाचावंच लागतं. हो. हो. तिसरा प्रश्न. प्रत्येक मालिकेत फिल्म मध्ये हिरो हिरोईनचं जुळूनच जातं. नाही. नाही असं काही नाही. नाही. मालिकेतली हिरोईन सोज्वळच दाखवावी लागते. होय. आक्षेप आहे याच्यावर? वाईट वाटतं? हो, कारण मग ती खरी नाही वाटत. कशा नसतात आणि मुली सगळ्यात जास्त कुठल्या या सोज्वळतेमधल्या कुठल्या गोष्टीचा सगळ्यात जास्त कंटाळा येतो? सगळ्यांना कसं सगळं माफ करायचं? असं कसं, इतकं कसं मन मोठं असेल? थोडं वाईट वाटू शकतं, पण प्रत्येक हिरोईन सगळं माफ करते. मी नाही करू शकत सगळं माफ. पुढचा प्रश्न. हिरोईनच्या कौतुकासाठी लोक अनेकदा आखडता हात घेतात. होय. होय. कुठल्या कामाच्या बाबतीत तुला असं वाटलं? अनन्याच्या बाबतीत वाटलं. अनन्याच्या बाबतीत असं वाटलं का? एक तर फिमेल ओरिएंटेड फिल्म, एक तर पहिली फिल्म, आणि त्यात पण आता कामाचं बऱ्यापैकी चांगलं बोललं जात आहे, पण तरी ते खूप होल हार्टेडली नाही होत असं मला वाटतं. सोशल मीडियावरती पॉप्युलर होणं सोपं आहे का? नाही. नाही. बर. सिनेमात काम करणारे कलाकार मालिकेत काम करणाऱ्यांना कमी लेखतात का? हो. कोण आहेत असे? मला नावं सांग जरा. नाही. नावं नाव नाही सांगणार, पण इट इज एव्हिडेंट. म्हणजे ते वाईब्स वाईज आणि हो. पण तो म्हणजे मोठ्या पडद्यावरती दिसतं म्हणून ते स्वतःला खूप भारी समजतात आणि तुम्ही छोट्या पडद्यावरती दिसतं म्हणून ते तुम्हाला कमी समजतात. आय डोंट नो, पण खरं तर सत्य परिस्थिती अशी आहे की टेलिव्हिजन ऍक्टर्स आर मोर पॉप्युलर. म्हणजे कारण ते रोज घरी पोचतात. थोडंही वजन वाढलेल्या हिरोईनला प्रेक्षक सहजासहजी स्वीकारत नाहीत का? हो. काय कारण असावं?
मे बी ब्युटी स्टँडर्ड्स. कोणी सांगितलं की हो, ते कोणी ठरवलंय हा तर प्रश्नच आहे. आपण आता इतके बदललोय की आपल्या देवता असतात, मूर्ती असतात, ज्यांना आपण मानतो त्यांना पण आपण आता त्याच्यात सिक्स पॅक दाखवायला लागलोय. हो हो. त्यांनाही आपण सोडलेलं नाहीये. म्हणजे समजा तो देव तसा नसेल सिक्स पॅक वाला, तर आपलं त्याच्यावरती श्रद्धा कमी होईल का? नाहीच व्हायला पाहिजे खरं तर, पण अनफॉर्च्युनेटली होते आहे. आय डोंट नो, मे बी खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत म्हणून. डायटिंग करणं तपश्चर्या करण्यासारखं कठीण आहे. नाही नाही नाही. जमू शकतं. हो हो, लाईफस्टाईल केली तर अगदीच जमू शकतं. डाएट हे नाव न देता तुम्ही मे बी द वे वी आर ब्रॉटअप किंवा लहानपणापासून जे खात आलोय ते बदलावं लागतं. आणि चेंज इज ऑलवेज डिफिकल्ट. तर ते थोडं यूज टू व्हायला वेळ लागतो, पण ते इतकं डिफिकल्ट नाही. तुझा आता संसार सुरू झालाय, मला खात्री आहे की प्रतीक सुद्धा बघत असणार आहे हा कार्यक्रम. हा? त्यामुळे इथे या दोन्ही बाजूला 2 होल्स आहेत. त्याच्यातनं हात तुला आतमध्ये घालायचा आहे, त्याला स्पर्श करायचे. एक वस्तू ठेवली असेल त्याला स्पर्श करायचा आहे आणि स्पर्शावरनं ओळखायचं आहे. ह्या कोणी तुला मदत करणार नाहीये. आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा कोणी मदतीला येत नाही आपल्या. लक्षात घे. हा, ये. चला, 1 2 साडेमाडे 3. काय वाटतंय, काय असावं बरं? फळ आहे का कुठलं? कुठलं पण, कर्माचं. ते झालं, पण ते काही हेल्प नाही करणार आहे इथे काहीच. पण काय म्हणजे काय असावं? अंदाज तर काय, नाव त्याला असेल की नाही काहीतरी? म्हणजे स्पर्शावरून काय? हा काय लिची. लिची. प्लीज कोणीतरी सांगा ना मला. तुका ओळखूसा लागतला. काहीतरी सोपं असणार आहे. बरं, बघून ओळखता येईल तुला? आय होप. न बघता जाऊ दे, बघून ओळखता येईल. ट्राय कर. चला ठीक आहे, आपण बघूया काय आहे. आणि चुकीचं काही बोलले मी. काय बरं हे? हे काय? काय सांगा. वेलक्रोचं फळ? ते मला नाही माहिती. हा, मला खरंच नाही माहिती. ही भाजी आहे, ही तुला माहिती नाही का? कारल्यापर्यंतच मी तुला असा प्रश्न विचारतो जसं की मला भाज्यांमध्ये खूप कळतं, पण मला इथे लिहून दिलंय म्हणून मला माहिती आहे की ते काय आहे ते. काय. त्याला करटुले असं म्हणतात. कारल्यापर्यंत त्यातल्यातच पोचले होते. करटुले वगैरे तर चान्सच नाही. आता पुढची वस्तू. 1 2 साडेमाडे 3. कधीतरी ओळखा. लवकर. काय आहे? काय काय तेच विचारतोय मी, काय आहे ते? काय सब्जा मे बी. वा 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 वा. या 1 2 साडेमाडे 3. सासूची नक्कल नवऱ्याची अक्कल खरंच तुम्ही काय? किती हे प्रश्न विचारता भुणभुण झाली बाय. हे काय? हा? आमटी? अरे नाही, आमटी काय आहे ते? हा? काहीतरी चिकट. फेविकॉल पण चिकट चिकट असतं. काय आहे? मासे आहेत मासे. मासे. तुम्ही थांबा रे. हा, कस्टर्ड काइंड ऑफ आहे का काही? काय? काय माहिती कस्तरी बोल. कस्टर्ड. कस्तरी नाही, कस्टर्ड. खात असता. जॅम जॅम जॅम. वा 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 वा. मला असं लक्षात आलंय की जेव्हा प्रेशर असतं तेव्हा तू चांगलं परफॉर्म करतेस. आपण प्रवास करतो ऋता, तेव्हा आपल्याला माहिती नसतं या प्रवासात आयुष्याच्या कोण आपल्याबरोबर सहप्रवासी येतो, तो आपल्याबरोबर आयुष्यात किती वेळ राहतो, त्याची साथ आपल्याला कशी मिळते आणि तो काय आठवणींचे क्षण आपल्या आयुष्यात पेरून जातो आपल्याला माहिती नाही. तर असा एक सहप्रवासी तुझ्या शेजारी आता येऊन बसणार आहे. बघूया ऋताचा सहप्रवासी कोण आहे. विनय काका, मला हे अजूनही आठवत आहे की माझा पहिला सीन होता तुमच्याबरोबर आणि मला हे आयुष्यात माहीत नव्हतं की मास्टर घेतल्यानंतर क्लोजही घेतात तेव्हा समोरचा आर्टिस्ट नसतो, पण तुम्ही थांबून मला क्यू दिलेत, तुमची वाक्य दिलीत का तर माझा परफॉर्मन्स बेटर व्हावा. त्यामुळे थँक्यू सो मच त्यासाठी.
थँक्यू खूप छोटा शब्द आहे खरं तर तुम्हाला म्हणायला, कारण मला असं कायम वाटतं की मी हे फक्त ऐकलं होतं की म्हणजे विनय आपटे आणि मी ॲक्च्युली त्या सेटवर तुमच्याबरोबर काम केलं आणि अनुभवलं आणि लाईव्ह काय म्हणतात ते थिअरॉटिकल नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज किती महत्त्वाचं आहे. म्हणजे एक मोठा सिनियर अभिनेता, इतका ज्येष्ठ अभिनेता आपल्या आजूबाजूला फक्त आपल्याला वावरायला मिळतंय त्याच्या, हेच किती मोठं वर्कशॉप आहे. हे मला तुम्ही सेटवर कसं वागायचं, सेटच्या को ॲक्टर्स बरोबर कसं वागायचं, हे सगळं मी तुमच्याकडून शिकले. सो थँक्यू, कारण तुम्ही नसतात तर आय डोंट थिंक माझं फाउंडेशन इतकं स्ट्रॉंग झालं असतं. आय जस्ट मिस यू. शेवटच्या टप्प्यावर येण्या अगोदर जशा या महिला मंडळांचे काही प्रश्न आहेत ऋता, माझे काही प्रश्न आहेत, तसेच डिजिटली सुद्धा लोक आपल्याला प्रश्न विचारत असतात. तर त्यातले काही प्रश्न आपण घेऊया. सिरियलमध्ये तुम्ही खरंच रडता का? पहिला प्रश्न. हो हो खरंच. येस. खरंच रडता? हो. ते लावतात? हो. रडायला येतं? एकतर मी म्हणजे पहिली मालिका होती तेव्हा हे सगळं नवीनच होतं. म्हणजे मला माहीत नव्हतं की ग्लिसरीन वगैरे वापरतात वगैरे. तर तेव्हा इमोशनल सीन होता आणि सगळंच नवीन होतं. म्हणजे काहीच किंवा काही प्रोसेसच नव्हती ॲज अन आर्टिस्ट, किंवा हे कसं काय काहीच फिगरिंग आउटच चाललं होतं. तेव्हा डेली शो करत होते, खूप वेळ जातो. तर डिरेक्टर असं म्हणाले, डिरेक्टर सर की अरे ग्लिसरीन दो ना वगैरे, आणि त्यांनी पटकन मेकअप दादांनी येऊन ग्लिसरीन लावलं. मला अंदाजच नाही ते इतकं झोमतं किंवा काय असतं. तेव्हापासून एक तर मी ठरवलं ग्लिसरीन आयुष्यात वापरणार नाहीच. आपली प्रोसेस क्रिएट करेन मी, जबरदस्ती दुःख आणेन आणि रडेन, पण मी नाही वापरणार. आणि दुसरी गोष्ट, लोक असं म्हणतात की कलर्ड आईज आहेत, डोळे किती छान, पण त्याचे काही BTS गोष्टी पण असतात जे खूप ड्रायनेसचा प्रॉब्लेम होतो आणि ग्लिसरीनने होतो ड्रायनेसचा प्रॉब्लेम. सो डॉक्टर ऑल्सो सजेस्ट की सनग्लासेस सतत वापरा. कलर्ड आईजना तो जास्त UV आणि ह्या सगळ्याचा त्रास होतो. त्यामुळे मी ते ठरवलं नाही. त्यामुळे स्वतः रडणं हा एकमेव ऑप्शन आहे. त्यामुळे मी स्वतःच रडते. हो. काय करतेस? दुःख आठवते आणि रडते. दुःख आठवतेस? हो. बर, तुम्हाला साडी नेसायला कोणी शिकवलं? नाही, मी स्वतःच शिकले, कारण पहिल्या मालिकेत मला साडीचाच लुक होता आणि मला ॲक्च्युली पर्सनली साडी नेसायला खूप आवडते. कारण मला असं वाटतं सगळ्यात ग्रेसफुल आणि ब्युटिफुल कुठलीही बाई साडीत दिसते. त्यामुळे मी 5 मिनिटात वगैरे साडी नेसते. मला खूप आवडतं. वा. तुम्ही नवऱ्याला आहो जाओ करता की अरे अरे का अरे कारे? अरे 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 आहो अरे, जाऊ अरे, नाही असं? करत मी. आहो जाऊ म्हटलं त्याला तर तो वळणारच नाही. म्हणजे त्याला कळणारच नाही की तो मी त्याला बोलवते. त्यामुळे अरे प्रतीक. ते सिरियल मधलं जेवण खरं असतं का खोटं? मी जे बनवते ते सगळंच खोटं असतं, कारण मला नाही बनवता येत. म्हणजे माझा एक आहे, म्हणजे मला एक असा सीन होता की दीपू खूप छान डोसे करते वगैरे असं, आणि शर्वरी म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचं काम केलं, तर तो हात तिचा होता. आणि असं होतं की तिला जमत नाहीये आणि मी खूप उत्तम करते, तर ते उलटं होतं जरा. हाताचा शॉट बिचारीचा तिचा होता, कारण ती खूप उत्तम स्वयंपाक बनवते. त्यामुळे मी जे बनवलं जेवण ते डेफिनेटली खोटं असतं. ते खोटं असतं. पण जे सिरियल मध्ये अदरवाईज सीन मध्ये जेवायला म्हणतात, ते खरं असतं. म्हणजे थर्माकोलचं नसतं. नाही नाही नाही, ते खरं असतं. फिल्म मधले तुम्ही जे कपडे वापरता ते तुमचे स्वतःचे असतात का? नाही, फिल्म मधले तरी नव्हते. सिरियल मधले काही असतात. काही असतात का? कारण सिक्वेन्स वाईज कधी कधी त्यांनी दिलेले कपडे तुम्हाला आवडत नाहीत, पण तुम्हाला माहित असतं आपल्याला बरं दिसायचं, तर आपण स्वतःच घेऊन येतो. त्यामुळे या असतात. मी वापरलेत खूप वेळा. वापरलेस. ठीक आहे, या डिजिटल प्रश्नांचा राऊंड इथे संपलाय. ऋता, कुठल्याही कलाकाराला, नवोदित कलाकाराला हेवा वाटावा असं तुझं करिअर आहे. पहिली मालिका हिट, पहिलं नाटक हिट, सुपरहिट, आणि पहिला सिनेमा तोही इतका वेगळ्या प्रकारचा, अनेकांना इन्स्पायर करणारा. तुझ्याबरोबर गप्पा मारून आम्हाला खूप मजा आला. आता वेळ झाली आहे तुला या कार्यक्रमातनं निरोप देण्याची. तेव्हा थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. आणि जाण्या अगोदर तुला छानसं गिफ्ट. काका, गाडी थांबवा. या. बस बाई बसच्या संपूर्ण टीमकडनं आणि झी मराठीकडनं ऋताला एक छानशी आणि गोड अशी प्रेमळ भेट. ऋता, थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुझ्या आयुष्यातल्या पुढच्या प्रवासासाठी. या, बस थांबवा. Bye.
तर म्हणजे आजचा प्रवास इथेच थांबूया, पण पुढच्या भागात भेटूया नव्या वाटेवर नव्या प्रवासासह. तोपर्यंत हॅपी जर्नी आणि ही बस पकडायला विसरू नका. पाहत राहा बस बाई बस. हसवाई हसवाई